तर हे गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. मी लक्ष्मी पाटील. तर आज तुम्ही काल पाहिलंच, आम्ही काल डीमार्टला गेलेलो. तर डीमार्टला जाण्याचा उद्देश हाच की आम्ही 1-2 दिवसांनी गावी जाणार आहे, त्यामुळं त्याची खरेदी करण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर काल बराच उशीर झाला काल, तर त्याचा व्हिडिओ मी पुढं घरी येऊन कंटिन्यू करणार होते की काय काय साहित्य आणलं आहे. पण तो खूपच उशीर झाला, 12-12:30 वाजले आम्हाला घरी यायला. तर त्यामुळं तो व्हिडिओ मी कंटिन्यू केला नाही. तर तो तेवढं शॉपिंग काय केलं डीमार्टमधला तेवढाच व्हिडिओ आहे. तर ज्यांनी कोणी पाहिलं नसेल तर त्यांनी नक्कीच पहा, प्रोफाईल चेक करा नक्कीच. आणि जे कोणी नवीन असतील माझ्या चॅनलवर तर त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज संडे आहे, तर मी आवरून घेते आधी, सगळ्यात आधी, कारण घरात खूप पसारा पडलेला आहे. तो आवरून घेते सगळा. आणि त्याच्यानंतर ना मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आम्ही गावाला जाताना काय काय खरेदी केली आहे, काय काय नाही. तर माझे ड्रेस नवीन घेतलेले आहेत आणि साडी घेतलेली, ते देखील तुम्हाला मी दाखवणार आहे, शेअर करणार आहे. तर नक्की व्हिडिओ पहा, सगळे व्हिडिओ पहा. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील. तर चला मग वेळ न घालवता आपल्या व्हिडिओकडे सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी आवरून घेते, घरातला पसारा आवरून घेते, कारण घरात यांची सुट्टी असली की खूप दिवसभर मला अजिबात वेळ मिळत नाही, कारण तिकडं साफ करा, इकडं साफ करा, साफसफाईमध्येच चाललेला असते. अजून स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे. नाश्ता झालेला आहे, आमचा नाश्ता केला आहे आम्ही. तर हे तिला घेऊन बाहेर खेळत आहे, तोपर्यंत मी घरातलं पटकन आवरून घेते. ना तर ते आले की मला आवरूनच देणार नाही अजिबात. चला तर मग आपल्या व्हिडिओकडे वळूया. तर तुम्हाला त्याआधी मी दाखवते घर कसं झालं आहे. तर एक नजर फिरवा. तर हे सर्वात आधी मी सगळं क्लीन करून घेते. सुट्टी असली की पाहू शकता की किती पसारा पडलेला असतो, आणि कितीही आवरा, दिवसभर तुम्ही कितीही आवरा, तो पसाराच राहतो. कारण घरी असले की मी तरी त्यांना सांगत असते नेहमी, आपल्या घरात की नाही 2 बाळ, एक मोठा बाळ आणि एक छोटा बाळ. ते बाबूपेक्षा जास्त ह्यांचा सगळा पसारा असतो. तर दिवसभर माझा आवरण्यातच जाते. आणि गावाला जायचं म्हटल्यावर मला पॅकिंग पण करायची, ती पॅकिंग पण मी अजून केलेली नाही आहे, ती पण करायची आहे. बऱ्यापैकी सगळं साहित्य काढून ठेवले मी एका जागी, बॅग वगैरे काढून ठेवलेलं आहेत मी, पण ते अजून भरलंच नाही आहे. त्यात मी अजून कन्फ्युजनच आहे, कोणते कपडे घेऊ काय नाही. गावाला जायचं म्हटलं की खूप तयारी असते, प्रिपेअर करून जावं लागते, कारण तिथे गेले की टेन्शन नको. आणि मी जे मला साहित्य लागते ते मी आधी काढून ठेवते, म्हणजे बॅग भरताना मला सारखं उठायला लागत नाही. तर त्यामुळं मी पटकन जे कपडे मला घ्यायचे ते काढून ठेवले, आणि जे नाही घ्यायचे ते मी कपाटात ठेवते. आणि कपडे तर एवढे भरपूर कपडे, आणि असं वाटतं की अरे यार, आपल्याकडे कपडेच नाही घालायला, पण कपाटात जागा नाही कपडे ठेवायला, तरी आपण असं वाटतं की आपल्याला कपडेच नाही. पण चला, तर मग पटकन असं आवरून घेते मी घरातलं. आणि असलं की दिवस कसा जातो ना कळतच नाही अजिबात. सुट्टीचा दिवस म्हटलं की सकाळ कधी होती आणि रात्री कधी होती कळतच नाही. तर संडे स्पेशल पॉपकॉर्न बघा. ह्या पॉपकॉर्नमध्ये कोणता मसाला टाकला असं वाटायला लागलं पॉपकॉर्नची भाजीच करता. भाजी सिरियसली, हे बघा, कांदा आणि टमाटा कापायला लागले. काय हो, पॉपकॉर्न भेळ मार्केटमध्ये नवीन नाही आले, प्रशांत पाटीलच्या घरात नवीन आलेले आहे ते. मास्टर शेफ काही ना काही नवीन शोध काढत असतात, म्हणजे कोणतं पदार्थ बनवायचं कोणतं नाही. तर स्पेशल असं पॉपकॉर्न भेळ. तर तुम्ही ऐकलं नसेल तर आता ऐकून घ्या, आणि बघून पण घ्या पॉपकॉर्न भेळ कशी असते ते. तर त्यासाठी कांदा आणि टोमॅटो कापलेला आहे, आणि इकडं पॉपकॉर्न रेडी केलेले आहेत. ते हे कुठं आहे, म्हणजे काय हो, हे कुठं आहे? काय पाहिजे भांडी आपू नका वाटतं, मी सगळं क्लीन केलेलं आहे. अहो आता परत बघा कसं सगळं, उगाच नका 17 कामं करायला लागू मला. त्यानंतर ना मग संध्याकाळचं जेवण वगैरे करून संध्याकाळच्या टायमाला आम्ही बाहेर गेलो, जरासं बाबूला खेळवायला बाहेर बगीच्यामध्ये घेऊन गेलो, कारण जरासं बाहेर घेऊन गेल्यावर ती खेळत असते, आणि तिला
जरा फ्रेश वाटावं असं म्हणून आम्ही सुट्टीच्या दिवशी बाहेर कुठं ना कुठं जात असते. म्हणजे जास्त करून आम्ही तिला खेळवायला जातो बाहेर. म्हणजे ती जेणेकरून जरासं फ्रेश वातावरणात फ्रेश होईल. बाबू घसरगुंडी नाही येऊ नकोस. आणि गार्डनमध्ये गेल्यावर जास्त खेळतात, मला घेतच नाही खेळायला अजिबात. ती पण त्यांच्याबरोबरच खेळते, माझ्याबरोबर खेळत नाही. तिला नुसते पप्पा लागतात. पप्पा असल्या की बास, तिला बाकी कोण नकोय. आणि मस्त मज्जा करत असते गार्डनमध्ये इकडे तिकडे. आणि हा गार्डन जे कोण पुण्यात असेल त्यांना माहीत असेल. हा गार्डन खूप सुंदर असा आहे गार्डन हा, आणि खूप मोठा आहे. आणि इथे क्रिकेट वगैरे खेळले जातात. म्हणजे क्रिकेट वगैरे खेळले जातात म्हणजे पोरं वगैरे. मोठा ग्राउंड आहे क्रिकेट खेळायला, खूप मस्त आहे. एकदा नक्की जाऊन पहा हा गार्डन, खूप सुंदर असा. तर तुम्ही पाहू शकता ते जो खाली ग्राउंड दिसते पूर्ण, तिथं पोरं क्रिकेट वगैरे खेळत असतात. खूप मोठा आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला ते छोटं वाटतं, पण प्रत्यक्षात पाहिल्यावर खूप मस्त आहे गार्डन. खरेदी करून झाले, तर घेतला आहे डोसा SPD. तर घरी आलो, तर आज बनवलं होतं फिश फ्राय. तर जेवलो आम्ही. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. चला बाय.